क्लच प्लेट बाब. मित्रांनो मला लय वाईट वाटतंय मित्रांनो. हा डिझेल फिल्टर बघा, त्यामुळे आपली गाडी भुरभुर करत होती, क्लच प्लेटच तुटली म्हणून गाडी. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर जसं की आपण सकाळी आज निघालेलो आहे आणि आज आपण घरातून बाहेर निघलो, गेटमधनं गाडी काढली आणि मग तिथं थांबलोय. तर आज आपण जसं की काल आपण मटेरियल भरलं होतं चिंचोड एल प्रो आणि त्यानंतर पुणे कॅम्प झाल्यानंतर मग आपण भरलं होतं FC रोड. तर 3 डिलिव्हरी आपण उचलल्या. तर सकाळचे वाजलेत 9 आणि आज आपण घरातून निघलेलो आहे, कारण की पहिले एल प्रोला जायचं आपल्याला. एल प्रोला 11 पर्यंत टाइम असतो, म्हणून एल प्रोचं पहिला खाली करू आपण आणि मग डायरेक्ट कॅम्पात जाऊ, मग त्यानंतर FC रोड करू. तर चला पहिला आपण एल प्रोला पोहोचू, ते डिलिव्हरी करू आणि मग तुम्हाला भेटू. मित्रांनो इकडे वाईल्ड क्राफ्टला मग खाली करून तर जसं की मित्रांनो इथं आपण 13 बॉक्स घेऊन निघाले. मित्रांनो मी आलो इकडं नाशिक फाट्याला. तर मित्रांनो आपण आलेलो आहे पुण्यात, तुम्ही बघू शकता. पुण्यात आपण एंट्री मारलेली आहे आणि आपल्याला जायचं आहे कॅम्पात. तर इथून 3 किलोमीटर जायचं आपल्याला अजून. तर चला पटकन डिलिव्हरी करू, तिथं 10 बॉक्स द्यायचे आपल्याला. मित्रांनो इकडे बघा RTOची गाडी थांबली, ती माझ्या मागणं आली. मी काचेत बघितलं, मी असला घाबरलो ना, म्हणलं आपल्या मागं झाला की काय. RTOचं लय अवघड असतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता RTOची गाडी. मित्रांनो इकडे आपली गाडी झालेली, खाली 10 बॉक्स होते उतरून दिलेले आहेत. तर चला आपल्याला जायचं FC रोडला. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे FC रोडला आणि FC रोड तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉगला बघा. ब्लॉग तुम्ही हा लास्टपर्यंत बघा, कारण की दापोडीवाल्या पार्टीचं आपल्याला मटेरियल घेऊन जायचं आहे चाकणला आणि तिथून परत गोडाऊनला जायचं आहे. परत एक ट्रिप आहे, तर मी तुम्हाला ती नंतर सांगेन कुठली आहे. तर दापोडीवाल्या पार्टीचं चाकणला मटेरियल घेऊन जायचं आहे. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, आपली गाडी आहे ना, आपण सांगत राहिलो होतो ना तेव्हा इथं असायची. तर तुम्ही त्याला बघितलं असेल, या बघा या गाडीसमोर. तर तुम्ही सोनूला बघितलं असेल. सोनू म्हणजे आपला जेजुरीला जाताना तो ब्लॉग आहे ना काढलाय, ते सोनू जेकब ठोंबरे. आपण लावायचो त्याच्या घरासमोर गाडी. तर मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगत होतो, मला वाटलं साहेबांनी सांगितलं भारत फोर्सला जायचं आहे. तर मला ते कधी इकडे मुंडव्याला पाठवत नाही, कारण की ते म्हणतात अरे संदेश तू नको जाऊ, लई वेळ लागतो तिकडे, दुसऱ्या गाडीवाल्याला आपण पाठवतो. ते मला तिकडे पाठवत नाही, आपल्या चाकणला बिकणला पाठवतात, बारामतीला पण पाठवतात कधी कधी. तर मित्रांनो आपण आलोय कोरेगाव पार्कला आणि कोरेगाव पार्क क्लब रोडला आलेलो आहे आपण. तर इथंच कुठंतरी पुढं ड्रायव्हर थांबलेला आहे, तर चला त्याला कॉल करू. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की आपली गाडी झालेली खराब. आपल्या गाडीचं झालेलं इथं थोडासा प्रॉब्लेम, म्हणजे गिअरच नाही पडत राहिले गाडीची. मी क्लच सेटिंग केली पण तरी पण नाही काय होत राहिले. तर मी तुम्हाला दाखवतो हा कसा गिअर आहे, असं कसा गिअर आहे, असं कसा पडतो हा बघा, मधमध्ये पडतोय. मी तुम्हाला स्टार्टर मारून दाखवतो. तर मी यशला बोलवलेलं आहे इकडं, मटेरियल आपण सगळं खाली केलं, गाडीवाल्यालाच बोलवलं होतं इकडं. मगर पट्ट्याची तर गाडी बंद पडली आपली. तर हे बघा गाडीचा गिअरच पडत नाही, हो बघा, आणि गाडी हलती. हो मित्रांनो, नाही रिवर्स पण नाही पडत, हो बघा गाडी थोडीशी हलती मित्रांनो. हे बघा मी क्लच दाबलेला आहे आणि गाडी थोडीशी हलती इकडं. तर बघू आता काय प्रॉब्लेम आलाय, आपल्याला गॅरेजला जावं लागणार आहे. मी आता मुंडव्याच्या सिग्नलच्या अलीकडे. तर आपल्याला इथं गॅरेजवाला एक माहिती आहे मला, मांजरीत आहे एक जण, तर त्याकडे आपल्याला जावं लागेल. त्याला मी फोन लावला होता, तो म्हणला ये घेऊन. तर बघू आता यश येतो, इथं आलाय 2 किलोमीटरवर आहे मागं. सगळे प्रॉब्लेम झालेत मित्रांनो. क्लच प्लेट गेली नसावं म्हणजे झालं. मी सिग्नलला थांबलो होतो आणि क्लचला प्ले आला डायरेक्ट आणि गाडी अशी झटके मारायला लागली. तर प्ले आला म्हणून मी काय केलं, गाडी बाजूला घेतली, क्लच सेटिंग केली आणि नंतर मी गिअरच सोडला मित्रांनो. तर मी क्लच सेटिंग परत थोडीशी सोडून बघितली, पण तरी पण काय झालं नाही. तर बघू आता आपण गॅरेजला जाऊ आणि पाऊस पण थोडा चालू झालाय. तर बघू आता काय होतंय काय नाही. मित्रांनो आपण आलेलो इकडे मांजरीत गॅरेजला आणि इथं आपल्याला 5000चा फटका पडणार आहे. मला सांगतो मी लावलेली सर्व्हिसिंगला, सर्व्हिसिंग करू 5000चा पुरेपूर लागणार आहे. आम्ही पाहिला म्हणली गाडी कशी आणली रे, कशी 2 व्हीलर पाय लावून आणली. तर आप्पा तुला कसं वाटतंय? ढकलत मी होतो का तू? ढकलत मी होतो का तू? आता तू आता चढायला नाही चढवली का क्लच प्लेट बाब? क्लोज सायलेन्सर काढला का नाही? हो व्हिडिओ काढतोय. मित्रांनो तुम्ही
बघू शकता ही क्लच प्लेटचं काय झालं. ही क्लच प्लेट अशी असते, अशी असते. तर ही क्लच प्लेट डायरेक्ट तुटलेली अशी असते. तर ही तुटलेली आहे. तर तुम्हाला मी सांगतो हे असं असते, हे असं असते. ही क्लच प्लेट का तुटली मी तुम्हाला सांगतो. अरे उभी काय घेतोय आप्पा तू. तर मी तुम्हाला सांगतो ही क्लच प्लेट का तुटली आणि का गेली. तर मी आत्ता एक आठवड्यापूर्वी एक ब्लॉग टाकला होता बघा, टाटाईस वाढायचं. त्यामुळे हे सगळं कांड झालेलं आहे. टाटाईस कोणाची होती? टाटाईस माझ्या कार्यकर्त्याची होती. तर त्यामुळे हा कांड झालेला आहे. आणि 7-8 हजाराचा असलेली इकडं बांबू लागणार आहे पद्धतशीर. आणि ही क्लच प्लेट अशी असते, ही अशी असते आणि याच्यात असते आणि असं असते. तर असं सगळं उभं झालेलं आहे. तर मी तुम्हाला सांगतो कधी गाडी ओढू नका कोणाची. टोचन गाडी येऊ द्या आणि मग त्याची गाडी ओढा. असं सगळं खेळ खंडोबा. मी तुम्हाला सगळी क्लच प्लेट कशी गेली आणि कधी गेली म्हणजे काय कसं काय गेली ते सगळं तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये घरी गेल्यावर. मित्रांनो मला लय वाईट वाटतंय. तुला कसं वाटतंय माझे पैसे जाताना 8-9 हजार रुपये जाणार आहे. का गेले पैसे? मला काल यांनी पान चारलं नाही. का तुला पान चाललं नाही? काल रात्री नाही परवा. तर मित्रांनो याने श्राप दिला 8-9 हजाराचा खर्च. पण 30 रुपयाच्या पानासाठी मला 8-9 हजाराचा खर्च येणार आहे पुरेपूर. तर इकडं हां, तर गाडीचा नंबर दिसतो इकडं. गाडीचा नंबर नाही दिसू द्यायचा आपल्याला आणि मोबाईल नंबर पण आहे गाडीवर. समोर ना आला 5000 किलोमीटर चालू. भाऊ 5000 नाही, 5000 कुठं 5400 किलोमीटर गाडी चालून आलाय. गुवाहाटीला जाऊन आलाय. ही गाडी आहे पिकअप. डायरेक्ट सर्व्हिसिंगला आणली. त्याला म्हणलं चहा घे, म्हणला नको. गायच्या खाल्ल्याने पुढीतलं सोनं लावून सालपट्ट गेली म्हणला. चहा नाही प्यायचं म्हणला. आपली क्लच प्लेट गेली यार. तुम्हाला सांगतो सगळी स्टोरी नंतर काय झालं. पण जर तू गणेश आले तर मला 2 पानं चारली नाही. हा म्हणजे तू अजून श्राप दे मला. डायरेक्ट बहुतेक मी तुझे सायलेन्सर विकून टाकणार. 90 हजाराचे 50 आले तरी लय झालं. म्हणजे बघा हा कसा श्राप देतोय मला मित्रांनो. हाच तो निर्लज्ज माणूस. माझ्याकडे कार्यकर्ता पण प्रज्वल दरेकर. मित्रांनो हे गॅरेज एक नंबर आहे. त्याच्यावर 35,000 रुपये कर्ज झाले. तू करल मित्रांनो हे गॅरेज एक नंबर आहे. मी पहिल्यापासून इथंच येतो. रेट एकदम व्यवस्थित आहेत. रेट भेटले एकदम व्यवस्थित आणि सगळ्या महिंद्राच्या गाड्यांचं काम होतं. तर मी सकाळपासून तोंड नाही दाखवत राहिलो. का नाही दाखवत राहिलो मला नाही माहिती. कुठल्या गाडीचं काय दांडक कधी लावतो आता ते खाली आल्यावर? अरे नाही रे, ते वेल्डिंग डायरेक्ट लाकडाला वेल्डिंग लोखंडाचं करायचं डायरेक्ट ते. तर मित्रांनो आपली गाडी तिकडे फिक्स होत राहिली, हे होत राहिली, नीट होत राहिली. आणि हा याच्यात मी एअर फिल्टर आहे आपल्या गाडीचा. त्यात मी हे मारलं, हवा मारली, किलोभर धुळी निघाली. किती धुळी निघाली? 500 किलो. किलोभर त्यात धुळी निघाली. म्हणून हा पण आपण चेंज करतोय. 200 रुपये क्लच प्लेटचा एकदम आपला पद्धतशीर. तुला कसं वाटतंय माझे एवढे पैसे जाऊन? डेअरीवर एक नंबर. मला परवा दिवशी पान चालला असं. तर मित्रांनो कधी कोणाची गाडी ओढू नका. ती गाडी ओढल्यामुळं झालं. नाही तर आपल्या गाडीचे किलोमीटर झाले 70,000. त्या 70,000मध्ये काही नाही आलं क्लच प्लेटला. हे बघा पीटर म्हणला भाऊ तू एकदम ओके गाडी चालवतोय पण तू गाडी वाढायला नव्हती पाहिजे. गाडी चालवतोय पण गाडी चुकीची. अरे नाही पीटर काय म्हणला की गाडी चालवत होती व्यवस्थित पण ते गाडीच्या क्लच प्लेटला अजूनपर्यंत काय नव्हतं झालं. पण ते हे केल्यामुळं झालं. नाही तर 70,000 नाही चालत म्हणला गाडीची क्लच प्लेट. जिथोची तर नाही चालत. असा सगळा विषय झालेला आहे. तर आपली गाडीचे इंजिन झालं इकडे फिक्स झालं इकडं बघू शकता. आणि तुम्हाला दाखवतो मी जरा बिल आल्यावर दाखवतो किती आलं आहे काय आलं आहे. आणि तुम्हाला सांगतो पण कशी गेली काय गेली पूर्ण डिटेल सांगणार आहे मी कशी गेली क्लच प्लेट. तर याला मी तिकडनं बोललोय घरनं. याला मी घरनं बोलवलं आहे म्हणजे विचार करा. 5 किलोमीटर पाय लावून आणली गाडी. मित्रांनो हा डिझेल फिल्टर बघा त्यामुळं आपली गाडी भुरभुर करत होती. जरा हे होत होतं गाडी भुरभुर करायची. तर हा डिझेल फिल्टर कुठं भेटत नाही लवकर. या सेटकडे भेटतो. तर तुम्हाला याचा ॲड्रेस सांगतो या गॅरेजचा. हे बघा पूर्णपणे गेलेलं आहे. पूर्णपणे काहीच राहिलं नाही. काहीच गाडी भुरभुर करते ते.
जाऊ द्या चला 800 रुपयाला आहे हा. मित्रांनो आपली गाडी बिडी ओके झालेली आहे आणि आपल्याला बिडी नाही गाडी, तर आपल्याला 7,000ला पद्धतशीर लागलेला आहे. 6,800 रुपये पद्धतशीर लागलेला आहे. मी तुम्हाला बिल दाखवतो. काय म्हणणे तो ह्याला असंच घोडं लागत राहावं. ह्यानी 5,000ला 6,000. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, पैसे येतील गाडीचे सर्व्हिसिंग करू. दुसरी गाडी घेऊ. चला पोचू आपण घरी पहिले. दिवसभरात त्यालाच फॅन लावलाय आणि इकडच्यानी काय मारायचं का? ना मग काय होतं त्याला. जो का अर्ध आम्ही आता दिलेलं. नो 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 भाई नो. तर मित्रांनो जसं की मी आलो इकडे घराच्या इकडं, तर मित्रांनो आपण यशची गाडीत टाकली होती. तो हॉर्नेट घेऊन आला होता छोट्या मामाची. तर आपण पाय लावून गाडी नेली होती. 5 किलोमीटर आपण पाय लावून नेली मांजरीला. तर ती गॅरेज बघा मांजरीत आपलं इंडियन ऑइलचं पंप आहे ना, इंडियन ऑइलच्या पंपाच्या बाजूलाच आहे गॅरेज. तर तो आहे ना फ्री सर्व्हिसिंग पण करतो महिंद्राची. तर भारी गॅरेज आहे. मी पहिल्यापासून त्याकडे करतो. 1 नंबर गॅरेज आहे. व्यवस्थित काम बिम केलं आहे. रेट बीट व्यवस्थित असतो त्या. आपल्याला जास्त चार्जेस पण नाही लावत. तर मित्रांनो त्या जात जावा, काय विषय नाही. 1 नंबर सर्व्हिसिंग. तर मित्रांनो चला आपण जाऊ घरी. जसं की तुम्हाला बिल दाखवलंच. आपल्याला पडलाय 7,000चा फटका. 7,000चा आपल्याला पडलेला आहे फटका. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं गाडी क्लच प्लेट गेलेली आहे आणि ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर चला मित्रांनो बाय.